नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। जिओ कंपनीचे टॉवरचे 5G बेस बँड युनिट चोरी करणारे टोळीतील सराईत गुन्हेगारास अटक। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंडेगाव शिवारातील रिलायन्स जिओ कंपनीचे 5G इंटरनेटच्या वेगासाठी लागणारे रॅम प्रोसेसर युनिट बेस बँड युनिट 1,30,000 रुपये किमतीचे कोणीतरी चोरून नेल्याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगार नामे भगवान उर्फ मनोज रामदास गाडवे, वय 39, राहणार नाणेगाव, तालुका जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदार नामे नौशाद, मूळ राहणार उत्तर प्रदेश, हल्ली सुभाष रोड नाशिक रोड, दानिश, मूळ राहणार दिल्ली, हल्ली राहणार मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांच्यासह मिळून घोटी वाडीवरे, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहरातील म्हसरूळ व उपनगर परिसरातील जिओ 5G टॉवरचे रॅम प्रोसेसर युनिट चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। तसेच घोटी पोलीस ठाणे, वाडीवरे पोलीस ठाणे, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे, म्हसरूळ पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे असे एकूण 5 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपीच्या कब्जातून एक जिओ 5G टॉवरचे रॅम प्रोसेसर युनिट 1,30,000 रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आले। तसेच यातील आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा माझा क्रमांक MH01 BB 4711 ही म्हसरूळ पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात यापूर्वी जप्त करण्यात आली आहे। सदरची कामगिरी ही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, संदीप नागपुरे, मेघराज जाधव यांच्या पथकाने केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।